या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। आयएएस बनण्यासाठी कागदपत्रांमध्ये फेरफार करणाऱ्या पूजा खेडकर याला कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते। पूजा तिच्या नातेवाईकांच्या मदतीने परराज्यामध्ये लपून बसलेली आहे अशी माहिती दिल्ली पोलिसांना मिळालेली आहे। नवी दिल्लीमधल्या पटियाला हाऊस कोर्टाने काल पूजाचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळलेला आहे आणि त्यानंतर दिल्ली पोलीस तिचा कसून शोध घेत असल्याचं कळतंय। तर पूजा खेडकरनं आयएएसच्या परीक्षा देताना आपल्या नावामध्ये वारंवार फेरफार केल्याचं समोर आलंय। वडिलांचं नाव कधी दिलीप तर कधी दिलीपराव, आईचं नाव कधी वडिलांसोबत तर कधी आजोबांसोबत लावलं, तर स्वतःचं नाव कधी पूजा दिलीप खेडकर तर कधी पूजा मनोरमा दिलीप खेडकर असं लिहिलेलं आहे। दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टामध्ये काल पूजानं दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन याचिकेवरती काल सुनावणी झाली। त्यामध्ये दिल्ली पोलिसांनी या तपासाचा तपशील सांगितलेला आहे। मंदार गोंजारे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। मंदार, सातत्यानं पूजानं आपलं नावामध्ये फेरफार केल्याचं आढळलेलं आहे, का अपडेट आहे? तब्बल 7 नावं पूजा खेडकर यांनी धारण केल्याचं समोर आलेलं आहे। तशी माहिती दिल्ली पोलिसांनी पटियाला उच्च न्यायालयामध्ये दिलेली आहे आणि ही सगळी नावं कधी यूपीएससीची परीक्षा देण्यासाठी, कधी त्यासाठी दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी, कधी नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अशा वेगवेगळ्या 7 नावांनी पूजा खेडकर या वावरत होत्या, यंत्रणेला फसवत होत्या आणि ही 7 नावं धारण केल्यामुळं जी यंत्रणा असते, जी सिस्टीम असते, प्रत्येक उमेदवाराची नोंद असते, त्या उमेदवाराची माहिती असते, ऑनलाईन माहिती पटकन एका क्लिकवरती आजकाल उपलब्ध होते। यामध्ये पूजा खेडकर सापडत नव्हत्या किंवा एका अर्थाने संपूर्ण यंत्रणेच्या डोळ्यामध्ये त्या धुळफेक करत होत्या। या 7 नावांच्या आधारे दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणाचा तपास केल्यानंतर ही गोष्ट समोर आलेली आहे की 7 वेगवेगळ्या नावांनी त्या वावरत होत्या। निश्चित अपडेट तुमच्याकडून घेत राहू मंदार। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। आणि सकाळचे 8 वाजतायत, पाहुयात 8च्या 80 बातम्यांचा